लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी आलेली आहे। तुमच्यासाठी खुशखबर आहे, मोठी खुशखबर असणार आहे। जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याबद्दल आनंदाची बातमी आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही पटकन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। जून महिन्याचा हप्ता पात्र असूनही बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटलेला नाही। लाडक्या ताईंना तो एक खूप मोठा फटका बसलेला आहे। जून महिन्याचे मग एकत्र पैसे येणार का त्याची ही माहिती आपण बघणार आहोत। तर खूप मोठी बातमी असणार आहे। जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याबद्दल लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज, आनंदाची बातमी असणार आहे। तर बघा काय माहिती आलेली आहे डिटेल मध्ये आपण बघूयात। लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधीपर्यंत भेटणार त्याबद्दलचं हे नवीन अपडेट समोर आलेलं आहे। बघू शकता ही न्यूज मध्ये माहिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला अद्यापर्यंत भेटलेला नाही। तुमचे ह्या ठिकाणी 13व्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये तुम्हाला भेटलेले नसतील। तुम्ही त्याची वाट पाहून असाल, त्याची प्रतीक्षा तुम्हाला लागलेली देखील असेल। तुम्हाला आता जून महिन्याचा हप्ता ह्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटलेला आहे, परंतु जुलै महिन्याचा हप्ता देखील लेट होतो की काय अशीच या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण की अजूनपर्यंत सरकारने ऑफिशियली कुठलीही जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची घोषणा केलेली नाही। जून असेल, मे असेल आणि एप्रिल असेल, हे तिन्ही हप्ते आपण जर बघितलं तर लेट झालेले आहेत। त्याच पद्धतीने मग जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही गुड न्यूज आपण पाहणार आहोत की कधीपर्यंत हे पैसे भेटू शकतात, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर बघा ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत हा हप्ता तुम्हाला भेटेल अशी माहिती या ठिकाणी न्यूज मध्ये देण्यात आलेली आहे। त्याची महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। 5 तारखेपर्यंत तुम्हाला हा हप्ता भेटेल, म्हणजे हा हप्ता देखील तुमचा लेट होऊ शकतो, जुलै महिन्याचा 13वा हप्ता। तर बघा याच्याबद्दलची काय माहिती आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची न्यूज आली ती म्हणजे योजनेची छाननी सध्या चालू आहे। आपण बघितलं असेल जून महिन्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हे पैसे भेटलेले नाहीत, कारण की त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे। कारण की या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला, परंतु पात्र असूनही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हे पैसे दिले गेलेले नाहीत। भरपूर साऱ्या अशा कमेंट येत आहेत की आमचे या ठिकाणी पात्र आहोत, आम्ही कुठलेही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही, आमचं उत्पन्न कमी आहे, त्यासोबत 4 चाकी वाहन देखील आमच्याकडे नाहीये, त्यासोबत कुटुंबामधून फक्त 2 जणांचाच लाभ या ठिकाणी आम्ही घेतोय, तरी देखील पैसे आलेले नाहीत। अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहेत। तर बघा योजनेची छाननी चालू आहे। याच्यामध्ये या ठिकाणी तुमचा जर अर्ज अपात्र झालेला असेल, पात्र अजूनही, तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन ladkibhin.maharashtra.gov.in ही ऑफिशियल या ठिकाणी वेबसाईट आहे, ज्याच्यावरून तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप वरून फॉर्म जरी भरलेला असेल तर त्या ठिकाणावरून ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही त्यांनी तक्रार करायची आहे, जेणेकरून तुमचे पैसे या ठिकाणी भेटून जातील। जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत थकीत पैसे तुमचे भेटू शकतात जर या ठिकाणी तुम्ही खरोखर पात्र असाल तर। आता बघा जी महत्त्वाच्या 2 न्यूज आले ती म्हणजे जुलै महिन्याच्या 1 हप्त्याबद्दलची, आणि दुसरी या ठिकाणी न्यूज आली ती म्हणजे योजनेची छाननी विधानसभा निवडणुकीनंतर होईल असं सरकारने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूया। बघा विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती 2024 मध्ये। या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। मात्र आता या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला अद्याप भेटलेला नाही, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात 13व्या हप्त्याबद्दल, कारण की 12वा हप्ता तुम्हाला जून महिन्याचा या जुलै महिन्यामध्ये जमा झालेला आहे। त्यामुळे हा लाभ कधी भेटणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल। आता याबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे। येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे या जुलै महिन्याच्या तुम्हाला 30 किंवा 31 तारखेपर्यंत हे पैसे भेटू शकतात। मात्र सरकारने अजून देखील याची घोषणा केलेली नाही, त्यामुळे हे पैसे तुमचे ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिले जाऊ शकतात अशी माहिती देखील समोर आलेली आहे। तर जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आहे। राज्य सरकारने ही महत्त्वाकांक्षी अशी लोकप्रिय योजना गेल्या वर्षी सुरू केलेली होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्यक्षामध्ये हे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला दिले जातात। गेल्या वर्षी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या वर्षातील बघा आता याला 12 हप्ते भेटलेत, म्हणजे 1 वर्ष लाडकी बहीण योजनेला पूर्ण झालेले आहेत। 1 वर्षाच्या आतापर्यंत तुम्हाला 18,000 रुपये टोटल भेटलेले असतील। कुणाकुणाला 18,000 रुपये टोटल म्हणजे पूर्ण 12 हप्ते भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा, जेणेकरून ही संपूर्ण माहिती जी आहे सर्वांना कळेल। तर बघा आता दुसरं वर्ष चालू झालं आहे लाडकी बहीण योजनेचं, परंतु दुसऱ्या वर्षातील हा पहिलाच हप्ता आहे, तो म्हणजे जुलै महिन्याचा 13वा हप्ता। तो अद्यापपर्यंत राज्यातील
लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। तर या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत हे पैसे भेटतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर या योजनेतील मासिक अनुदान म्हणजे प्रत्येक महिन्याचा जो तुमचा सन्मान निधी आहे तो या ठिकाणी लाडक्या बहिणींना एक प्रकारचं ते मासिक वेतनच असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलेलं आहे। तर ही न्यूज मध्ये माहिती देण्यात आलेली आहे। जवळपास राज्यातील 2,34,00,000 लाडक्या बहिणींना याचा लाभ होतो। गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती। तेव्हापासून ही लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला जमा होत आहेत। काही लाडक्या बहिणी अपात्र देखील होत आहेत। तर जून महिन्यात या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत। योजनेचा पहिला लाभ राज्यातील 2,34,00,000 लाडक्या बहिणींना मिळालेला होता। त्यानंतर ही संख्या कमी जास्त होत गेली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी अर्जांची छाननी देखील राज्य सरकारने या ठिकाणी केलेली होती, तसा निर्णय देखील घेतला होता। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारने ही सध्या प्रक्रिया जी आहे ती थांबवली आहे अशी माहिती महिला व बाल विकास कल्याण विभागातील सूत्रांनी दिलेली आहे। तर बघा ही न्यूज मध्ये मोठी गुड न्यूज दिलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी तुमची सध्या पडताळणी थांबवण्यात आलेली आहे। त्यासोबत तुमचा जुलै महिन्याचा हप्ता देखील या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा 5 ऑगस्ट पर्यंत जमा होऊ शकतो। राज्यामधील 21 ते 65 वर्ष वयोगटातील मंजूर जे अर्ज आहेत म्हणजे पात्र जे अर्ज आहेत त्या महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपयाचा आर्थिक लाभ दिला जातो आणि लाडक्या बहिणींना याचा मोठा फायदा होतो। विविध कारणांसाठी लाडक्या बहिणींना हा आर्थिक आधार महत्त्वाचा वाटतो। तुम्हाला ही आर्थिक आधार हा महत्त्वाचा वाटतो का? अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला भेटत हवे वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून तुमची योजना अशीच पुढे आता 5 वर्षे चालू राहणार आहे। कारण की ज्या सरकारने ही योजना चालू केलेली होती तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे, स्वतः मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी वारंवार सांगितलेलं आहे महिला व बालविकास मंत्र्यांनी की ही योजना तुमची बंद होणार नाही, कायमस्वरूपी अशाच पद्धतीने चालू राहणार आहे। परंतु फक्त आणि फक्त गरीबातल्या गरीब ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना या ठिकाणी आर्थिक मदतीची गरज आहे, ज्या पात्र खरोखर लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा मात्र सरकारचा प्रयत्न असणार आहे। सध्या राज्यामध्ये 2,34,00,000 लाभार्थी आहेत। या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती वर्षाला जवळपास सुमारे 50,000 कोटी रुपयांचा बोजा पडतो। त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेतील अर्जांची छाननी करून अनेक महिलांना देखील अपात्र करण्यात या ठिकाणी आलेला आहे अशी घोषणा देखील यापूर्वी केलेली होती। ऑफिशियली या ठिकाणी महिला व बालविकास कल्याण विभागाने 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र देखील केलेलं होतं, त्याबद्दलचं ट्विट देखील करण्यात आलेलं होतं। परंतु आता छाननी प्रक्रिया सध्या स्थगित आहे। यासाठी प्राप्त कर या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी इन्कम टॅक्स असेल किंवा ज्यांचं उत्पन्न या ठिकाणी जास्त आहे अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा कुटुंबाचा डेटा केंद्रीय अर्थ खात्याकडून राज्य सरकारने मागवला होता। हा डेटा मिळाल्यावर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांची छाननी होईल अशी शक्यता होती। मात्र आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका विचारात घेता ही छाननी प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे। निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाईल, त्यानंतरच सरकार छाननीबाबत पुढील या ठिकाणी पावले उचलेल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे। तर बघा लाडक्या बहिणींना हा मोठा दिलासा देखील आहे की तुमचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो देखील तुम्हाला लवकरच भेटणार आहे आणि पडताळणी बद्दलचा देखील या ठिकाणी स्थगितीबद्दलचा सध्या निर्णय घेण्यात आलेला आहे। तर महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेतील पडताळणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आतापर्यंत जवळपास विविध लाखो लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेला आहे। राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं, त्यानंतर विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली। त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकारनं या ठिकाणी त्यांचं सरकार स्थापन केलं अशी शक्यता वर्तवली जात होती की मात्र या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी आहे निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर 2100 रुपयाबद्दलचाही निर्णय घेतला जाईल, परंतु त्याबद्दलचा अजून निर्णय या ठिकाणी झालेला नाही। मात्र आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी नाराजी देखील आहे। 2100 रुपयाचा निर्णय न झाल्यामुळे आता या ठिकाणी पडताळणीबद्दलचाही निर्णय घेण्यात आलेला आहे की सध्या या ठिकाणी त्याबद्दलची स्थगिती देण्यात आलेली आहे। परंतु या ठिकाणी जो 13वा हप्ता होता तुमचा जुलै महिन्याचा तो देखील या ठिकाणी लेट होऊ शकतो, कारण की त्याबद्दल अजून देखील ऑफिशियली या ठिकाणी घोषणा न झाल्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी सांगितलं जात आहे न्यूज मध्ये की महिना अखेरपर्यंत भेटू शकतो किंवा 5 ऑगस्ट पर्यंत मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान निवडणुका संपेपर्यंत कोणतीही छाननी केली जाणार नाही अशी देखील माहिती या ठिकाणी भेटत आहे। तर निवडणुकीनंतर या ठिकाणी उत्पन्नाच्या आधारावरती पात्रता तपासून काही महिलांना योजनेतून वगळले देखील जाणार आहे अशी माहिती देखील समोर आलेली आहे।
बघा सरकारने आतापर्यंत किती महिलांना या ठिकाणी वगळलेलं आहे. जून महिन्यात 12,72,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणी आहेत. त्यासोबत 2.30 लाख संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी देखील आहेत. 1.10 लाख यांचं वय जे आहे 65 वर्षांपासून अधिक झालेलं आहे. त्यासोबत 4 चाकी वाहनधारक महिला आहेत. नमो शेतकरी योजनेच्या काही लाभार्थी आहेत. बघा याच्यामध्ये त्यांना 500 रुपयाचा लाभ दिला जातो आणि तिकडनं 1,000 रुपयाचा लाभ देखील त्यांना दिला जातो. तर याच्यामध्ये देखील या ठिकाणी लाडक्या बहिणी अशा काय आहेत जे की इतर योजनेचा लाभ घेतात. त्यासोबत सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. तर अशामुळे या ठिकाणी लाखोवरती लाडक्या बहिणी जे आहेत या ठिकाणी अपात्र झालेले आहेत. तर तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की पडताळणीबद्दलची आणि तुमचा जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याबद्दलची आनंदाची बातमी दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी 13व्या हप्त्याबद्दलची म्हणजे जून हप्ता तुम्हाला या ठिकाणी जुलैमध्ये भेटला. त्याच्यानंतर पुढच्या हप्त्याची तुम्ही जी वाट पाहत होता तो म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता तो तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा 5 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी जमा होऊ शकतो. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.